राजकीय पक्षांमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालतं त्या पद्धतीच्या राजकारणामध्ये आपणही मशगूल आहोत. मी आता तुम्हाला सगळ्यांना वॉर्निंग देतो. विधानसभेचा निकाल तर महाविकास आघाडीच्या बाजूने लागणारच आहे, पण त्यामुळे ही लढाई संपणार नाही. कारण महाविकास आघाडीमधनं जे लोक निवडून येतील ते याबाबत किती ताकदीनं पुढची लढाई करतील याबद्दल माझ्या मनामध्ये 100% खात्री नाही. त्यामुळे ही लढाई आता संपणार नाही. ही दोन विचारांची लढाई आहे. या देशामध्ये समतेचा विचार चालणार आहे की ब्रह्म्याच्या मुखातनं काही जन्माला येतात आणि पायांमधनं काही जन्माला येतात, हा विचार चालणार आहे. ही मूळ लढाई आहे आणि ही लढाई केवळ महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होऊन थांबणारी नाही. कारण जोपर्यंत केंद्रामध्ये बदल होत नाही, एवढंच नव्हे तर केंद्रामध्ये बदल झाल्यानंतर सुद्धा ही लढाई दीर्घकाळ चालणार आहे. आणि त्यामुळे जर आपण आता जागृत होणार नसू तर जो अर्बन नक्षलचा कायदा महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ घातला होता तो कदाचित केंद्रामधनं थोपला जाईल आणि जे जे लोक समतेबद्दल बोलतील त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं जाईल. अरे तिथे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला जेलमध्ये टाकलं जातं कोणतंही कारण नसताना. तिथे तुम्ही मी काय काढलो हे लक्षात घ्या. या पद्धतीच्या यंत्रणेशी आपली लढाई आहे. त्यामुळे या निमित्तानं मी एवढंच आवाहन करेन की अजूनही आपल्या या छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये जर आपण अडकून राहणार असू तर एवढी मोठी लढाई आपण लढणार कशी.